एनआयएचा तपास जसा पुढे जातोय तसशा बऱ्याच गोष्टी उघड होत जात आहेत। पुढची बातमी आहे, तुळजापूर मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती मिळाली आहे आणि राज्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाला स्थगिती मिळाली आहे। राज्यमंत्र्यांकडूनच खो घातला गेलाय अशी आक्षेपार्ह पोस्ट सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होते। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील प्राचीन महात्म्य असलेला मंकावती तीर्थकुंड हडप केल्याच्या प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे जे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले होते त्याच आदेशाला नगरविकास मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच आता नगरविकासच्या राज्यमंत्र्यांनी खो दिल्यानं नेमकं या प्रकरणामध्ये झालंय तरी काय, याचं गौड बंगाल काय आहे, त्याची उत्सुकता वाढली आहे। नेमकं प्रकरण काय आहे तर तुळजापूर येथील भाजप नेते देवानंद साहेबराव रोचकरी यांनी या प्रकरणामध्ये मंत्र्यांकडे अपील करताना त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता आणि म्हणणं न ऐकून घेता निकाल दिल्याचं म्हटलं होतं। त्यावरून ही स्थगिती देण्यात आली आहे। तुळजापूरमधील मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जे काही आदेश दिलेले होते त्यांना मात्र राज्यमंत्र्यांकडून स्थगिती देण्यात आलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच। त्यामुळे तुळजापुरातील मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरण हे कुठल्या वळणावरती आता गेलंय या संदर्भातली माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या सोबत आहेत। बालाजी, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला राज्यमंत्र्यांकडून स्थगिती दिली जाते, काय कारण? एकूण बघितलं स्वाती, हा धक्कादायकच प्रकार मानावा लागेल की ज्या पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांनी याची सगळी या तलावाच्या प्रकरण ज्यावेळेस तक्रारी आल्या होत्या त्याची चौकशी समिती नेमली होती आणि चौकशी समितीचा जो अहवाल होता त्याच्यावरनं याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावे अशा सूचना आदेश दिले होते। मात्र आदेश देऊन काही 2-4 दिवसाचाच कालावधी लोटला होता, 2 ते 3 दिवसाचाच कालावधी लोटला होता। अशातच मात्र आता राज्य नगरविकास राज्यमंत्र्यांनी याला स्थगिती दिलेली आहे। या प्रकरणाची स्थगिती मिळता याला एक राजकीय वळण सुद्धा मिळालेलं आहे। जे तक्रारदार ज्याच्या विरोधात तक्रार केली होती देवानंद रोचकरी हे भाजपचे इथले नेते आहेत आणि त्यांच्या विरोधात ही तक्रार करण्यात आली की हा तलाव जो आहे तो हडप केला। मात्र हे स्थगिती मिळाली त्यानंतर समर्थकांनी त्यांच्या नावाने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या। अख्ख्या तुळजापूरचा सातबाराच काय तो सांगा, तो बाप काढून दे अशा प्रकारचे पोस्ट टाकले। या पोस्टमधून त्यांनी एक प्रकारे प्रशासनाला आव्हान दिलं काय असा प्रश्न सध्या उपस्थित होता आणि चर्चा सुद्धा रंगली जाते। मात्र हे तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र आहे आणि त्याच्यात अनेक असे प्राचीन तलाव आहेत त्याच्यावरती अतिक्रमण केलं जात आहे। हा धक्कादायक प्रकार आहे आणि याचीच दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊनच याची कारवाई केली होती। मात्र कुठल्या आदेशाचं त्या प्रकरणाला स्थगिती दिली याची चर्चा मात्र सध्या जिल्ह्यात रंगताना दिसते आहे। काय शक्यता आहे बालाजी या मुद्द्याला स्थगिती देण्याचं, म्हणजे राज्यमंत्र्यांकडून काय स्पष्टीकरण देण्यात आलंय? एक पत्र जे सध्या आपल्याला मिळालंय, आदेश जो मिळालेला आहे, रोचकरी आहे ते रोचकरी यांच्या आद्याची ही जमीन असल्याचा युक्तिवाद रोचकरी यांनी राज्यमंत्र्याकडे केला आणि याच्यात असं सांगण्यात आलेलं आहे की आम्हाला ही आदेश देताना आम्हाला विचारात घेतलं नाही किंवा नोटीस काढताना आम्हाला कुठली विचारणा केली नाही अशा प्रकारचा बाजू त्यांनी त्यांच्याकडे राज्यमंत्र्याकडे मांडली गेली आणि त्याच मुद्द्याला धरून राज्यमंत्र्यांनी हा लेटर काढलाय। मात्र लेटर काढण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी जो आदेश दिला आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली होती आणि या चौकशीत जे वस्तुस्थिती दिसती त्या वस्तुस्थितीनुसार जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले होते। मात्र राज्यमंत्र्यांनी किंवा या संबंधित विभागाला याचा विसर पडला काय, यांनी ही चौकशी केली का नाही, कुठल्या दबावापोटी राजकीय दबावापोटी ही पत्र काढले याची सुद्धा चर्चा रंगताना दिसते। मात्र स्पष्टपणे असं दिसतंय की याच्यावरती अतिक्रमण झालेलं आहे, अनेक तक्रारी या बाबतीत सुद्धा आहेत आणि विशेषतः ज्यांनी अतिक्रमण केलंय त्यांच्या इतिहास जर पाहिला तर त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे तुळजापूर शहरात असतील किंवा तुळजापूर तालुक्यात असतील दाखल झालेले आहेत। अनेक पक्ष त्यांनी बदललेले आहेत आणि राजकीय स्वार्थापोटी पक्ष बदलल्याचा त्यांच्यावर आरोपही आहे। मात्र एवढी सगळी पार्श्वभूमी असताना स्वतः जिल्हाधिकारी पत्र काढतात आणि त्याला राज्यमंत्र्याकडूनच जर अशा प्रकारचा खो दिला जात असेल तर निश्चितच ही निंदनीय बाब आहे। विशेषतः तुळजाभवानी हे कुलस्वामिनी आहे आणि यातलं पावित्र्य जपण्याचं काम प्रशासनाबरोबर इतरांनी केलं जाते। मात्र अनेक प्रकरणं भ्रष्टाचाराची तुळजाभवानी मंदिर समितीत निघत असतात। आता हे प्रकरण आणखीन एक अतिक्रमणाचा निघाला आहे, अशा अनेक प्रकरणं आहेत। मात्र जिल्ह्यातली याच आदेशानं जिल्हाधिकाऱ्यांनी आणखीन इतर काही तलाव असतील किंवा ऐतिहासिक असतील ते सुद्धा शासनाकडे परत असे काही प्रकरण असतील ते त्याच्या सुद्धा चौकशा लावल्या होत्या। हे सगळं चालू असताना राज्यमंत्र्यानं कुठेतरी या सगळ्या कारवाईला पत्र काढूनच ब्रेक दिला काय
अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे. आता प्रशासनानं याची स्थगिती जरी थांबली असती, तक्रारदार आता नेमकी भूमिका काय घेतात आणि हे जी. प्रकरण कुठल्या दिशेला जातं बालाजी, हे पाहावे लागणार आहे. बिलकुल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर तुळजापुरात असलेला मंकावती तीर्थकुंड हे अतिशय ऐतिहासिक, मात्र तिथे झालेलं अतिक्रमण जिल्हाधिकाऱ्यांनी जे आदेश दिले होते त्यालाच राज्यमंत्र्यांकडूनच स्थगिती देण्यात आली आहे.